घ्या एकदम बेसिक पासून. शेअर मार्केट काय असते, शेअर काय असते हे शिकणार आहोत आपण. तर लक्षात घ्या शेअर मार्केट काय असते हे बघा. माझा एक बिझनेस आहे ज्याच्यात मी 1000 रुपये लावत आहो, त्यात मला प्रॉफिट बनत आहे 100 रुपये. ओके, हे मी आहो. मग माझा फ्रेंड आला, ओके, त्याला म्हणलो तू पण 1000 रुपये लाव. असे लावले आम्ही 2000. ओके, आता प्रॉफिट होत आहे 300 रुपये. हा 300 रुपये प्रॉफिट कसा होत आहे सांगू शकता का कोणी, काही अंदाजा? ओके, जेव्हा मी 1000 रुपयाच्या वस्तू घेतो त्यावेळेस मला थोड्याशा वस्तू महाग भेटतात, पण जेव्हा मी 2000च्या वस्तू गेलो, ओके, त्यावेळेस मला ते स्वस्त भेटायला लागलं. स्वस्त भेटायला लागल्यामुळे काय झालं की प्रॉफिट 300 रुपये. मी जेव्हा करत बिझनेस होतो तेव्हा 100 रुपये भेटत होते. मी माझा मित्र पैसे तेवढेच लावत आहो, त्याला 150 रुपये भेटायलेत, मला 150 रुपये भेटायले. दोघांचं प्रॉफिट झालं की नाही सांगा? दोघांचं प्रॉफिट झालं. तो काही करत नव्हता, त्यानं 1000 रुपये टाकल्यावर त्याला 150 रुपये भेटायला लागले रोजचे, आणि मी 1000 रुपये ते टाकतच होतो, तर ते मला 150 रुपये भेटायले, म्हणजे मला एक्स्ट्रा 50 रुपये भेटायला लागले. त्याच्यात काय झालं की मला जर प्रॉफिट झालं त्याचा हिस्सा सगळ्यांना भेटल. ओके, जर मला लॉस झाला या बिझनेसमध्ये, जर मित्र आला आणि लॉस झाला असता, तर लॉस पण इक्वली डिस्ट्रीब्यूट झाला असता. हे गणित कळालं का सगळ्यांना? जर मी 1000 रुपये टाकत असेल, माझा मित्र 1000 रुपये टाकत असेल, म्हणजे काय, त्याने सेम टाकले, मी सेम टाकले, दोघांनी सेम टाकल्यामुळे काय झालं की प्रॉफिट 300 रुपये झालं. तर याला पण 150 रुपये भेटायले, मला पण 150 रुपये भेटायले. हे इक्वली डिस्ट्रीब्यूट होईल. जर समजा लॉस 100 रुपये झाला असता, तर मला 50 रुपये लॉस भोगावा लागला असता आणि त्याला पण 50 रुपये. तर कळालं का? प्रॉफिट पण भागीदार आणि लॉस पण भागीदार. असं विचार करू नका की प्रॉफिटच होईल आणि तुम्ही त्याचे भागीदार राहाल. हा, ते तर आहेच ना, तुम्ही बार्गेन करू शकता, तुम्ही तुमचा हिस्सा वाढवू शकता. ओके, तुमच्या इच्छेवर आहे. चला, तर शेअर मार्केटमध्ये पण काय होते की एक कंपनी राहते. ओके, ती कंपनी काय म्हणते की मला 1000 किंवा 100 करोड पाहिजेत. ओके, 100 करोड पाहिजे. मग काय होते, सगळी पब्लिक गोळा होते आणि 100 करोड त्या कंपनीला देते. समजा विचार करा की हे 100 करोड लोकांनी दिले. ओके, 100 करोड दिले लोकांनी 1000 लोकांनी. ओके, कंपनी समजा आहे 1000 करोडची. ओके, आता कंपनीकडे शेअर झाले 9000 करोड कंपनीचे आहेत, 100 करोड पब्लिक आहे. ओके, कंपनीला प्रॉफिट झाला 1000 करोडचा. तर 900 करोड नुसार हिला 900 करोड याला भेटणार आणि जे 10% आहे, ओके, ते पब्लिकला भेटणार. का? पब्लिकची हिस्सेदारी 10% आहे. जेवढी हिस्सेदारी असेल तेवढं तुम्हाला प्रॉफिट भेटणार. जर पब्लिकने या कंपनीत 50% लावले आणि मॅनेजमेंटनं 50% लावले, 100 कोटी प्रॉफिट झालं, तर 50% या पब्लिकचे त्यांच्या हिस्सानुसार वाटलं जाणार, 50% कंपनीला जाणार, त्या मॅनेजमेंटला जाणार. ओके, असं करता करता शेअर मार्केट ही कन्सेप्ट सुरू झाली आणि आता आपण यायला लागलो. ओके, 90s नंतर यायला लागलो. त्याच्यात आता लोकांना एक प्रॉफिट किंवा एक बिझनेस दिसू लागला. ओके, याच्यात काय झालं, पहिले प्रॉफिट बिझनेससाठी यायचे लोक, आता लोक ट्रेडिंग करत आहेत. ओके, या ट्रेडिंग मधूनही पण लोक प्रॉफिट करण्याचा प्रयत्न करत आहेत. हे क्लिअर आहे का? वाय टाईप करा. ओके, जेव्हा पण तुम्ही शेअर मार्केट म्हणता, ओके, तेव्हा तुम्ही काय करता, कुठल्याही कंपनीचे भागीदार बनता. ओके, म्हणजे तुम्ही कंपनीचे मेंबर बनता. जो पण प्रॉफिट राहील, लॉस राहील, त्याचे तुम्ही हिस्सेदार बनता. प्रॉफिट झाला तर तुम्हाला पैसे येतील, लॉस झाला तर तुमचं जे शेअर आहे त्याची व्हॅल्यू कमी होईल. आता शेअर मार्केटमध्ये जर तुम्हाला पार्टिसिपेट करायचं आहे, ओके, शेअर मार्केटमध्ये तुम्हाला करायचं असेल तर तुम्हाला लागते डीमॅट अकाउंट. ओके, डीमॅट अकाउंट जसं तुमचं बँक अकाउंट असते बँकेत,
तसं तुम्हाला जर शेअर मार्केटमध्ये जर काही करायचं असेल ओके, तर तुम्हाला लागते डीमॅट अकाउंट. डीमॅट अकाउंट म्हणजे काय, डीमटेरियलाइज म्हणजे काय, जेव्हा तुम्ही बँकचं अकाउंट काढते तुम्हाला एक पासबुक भेटते ओके, तुम्हाला माहित राहते अकाउंट नंबर हे आहे असा आहे, तुम्हाला एक पासबुक भेटते, जे तुमचं चेकबुक राहते, अशा गोष्टी भेटतात. पण जेव्हा तुम्ही डीमॅट अकाउंट उघडता ते सगळं ऑनलाईन असते, लक्षात ठेवा ओके. सगळं ऑनलाईन असते आणि याला बॅक बाय गव्हर्नमेंट असते, गव्हर्नमेंटच्या कंपन्याकडे तुमचं हे अकाउंट असते. याचा तुम्हाला एक अकाउंट नंबर पण असतो दिला झालेला ओके, की तुमचा हा अकाउंट नंबर आहे, याच्यावर तुमचे शेअर जे पण घेशाल तुम्ही ते जमा राहतील. तर लक्षात ठेवा, जर बँकेत अकाउंट काढायचं असेल तुम्हाला बँक अकाउंट म्हणतात, जर शेअर मार्केटमध्ये अकाउंट काढायचं असेल तर याला म्हणतात डीमॅट अकाउंट, डीमटेरियलाइज. कारण की तुम्हाला याचं हार्डबुक भेटत नाही, काही नाही, हे सगळं ऑनलाईन प्रोसिजर राहते, सगळं गव्हर्नमेंटच्या कंट्रोलमध्ये राहते, याच्यात काही फसवेगिरी नाही. हे क्लिअर आहे का? वाय टाईप करा. तर डीमॅट अकाउंट पहिले करायचं माहिती आहे का, एक तुमचं जर तुम्ही ट्रेडिंग करत असाल तर अकाउंट राहायचं, एक तुमचं जर तुम्हाला जर शेअर घ्यायचे असेल तर त्याचं एक अकाउंट राहायचं. आता तसं काही नाही, आता एकच डीमॅट अकाउंट आहे, ज्याच्यात तुम्ही ट्रेडिंग करू शकता, ज्याच्यात तुम्ही शेअर बाय करू शकता, ज्याच्यात तुम्ही म्युच्युअल फंड पण बाय करू शकता ओके. तर तुमचं एकच तुम्हाला डीमॅट अकाउंट ओपन करायचं आहे, ज्याच्यात तुम्ही ट्रेडिंग करू शकता, ज्यात तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकता, ज्याच्यात तुम्ही म्युच्युअल फंड पण बाय करू शकता. म्हणजे काय, ऑल इन वन. तर या डीमॅट अकाउंटसाठी लागते काय हे बघा ओके. तर लक्षात ठेवा, तुम्हाला जर डीमॅट अकाउंट ओपन करायचं असेल तर तुम्हाला एक आधार कार्ड लागेल ओके, जे की सगळ्या जवळ आहे. एक लागल पॅन कार्ड ओके, आणि तिसरं लागल बँक डिटेल्स. बँक डिटेल्समध्ये काय लागेल तुम्हाला, एक तर तुमचा कॅन्सल चेक चालेल, और तुमचं 6 मंथचं स्टेटमेंट चालेल ओके. जनरली या दोनमध्ये तुमचं काम होऊन जाते. सगळ्या ब्रोकरमध्ये तुम्हाला मेन आधार कार्ड लागते, तुमचा जर मोबाईल याला लिंक असेल तर बेस्ट काम आहे ओके. तुमचं पॅन कार्ड आणि तुमचं बँक डिटेल्समध्ये काय, एक तर तुमचा चेकबुक असेल त्याच्यावर तुम्हाला कॅन्सल चेक करायचं आहे, और एल्स तुम्ही तुमचं 6 महिन्याचं स्टेटमेंट जर अपलोड करता तर त्याच्यात पण काम होऊन जाईल. तर डीमॅट अकाउंट कोणाकोणाकडे आहे इथं, ज्यांच्याकडे आहे त्यांनी वाय टाईप करा, ज्यांच्याकडे नाही त्यांनी एन टाईप करा. ओके, म्हणजे सगळ्याकडे डीमॅट अकाउंट आहे ओके. आता बघा, ज्यांच्याकडे नाही त्यांनी काय करायचं आहे, तुमचं आधार कार्ड रेडी ठेवा तुम्ही, तुमचं पॅन कार्ड, आणि बँकमध्ये तुमचा एक कॅन्सल चेकबुक असेल तर, नाही तर 6 महिन्याचं स्टेटमेंट तुम्ही बँकेत जाऊन घेऊ शकता. आजकाल तर मोबाईल बँकिंग, नेट बँकिंग आलेलं आहे, आणि काही काही ब्रोकरमध्ये तर डायरेक्ट UPI थ्रू पण आता होत आहे ओके. एकदम इझी झालेलं आहे ओके. त्याच्यामुळं काही काही ब्रोकर आहेत ओके, मी आता पाहिलं की धनमध्ये मे बी ते तुमच्या UPI ID वर पण तुमचं काम चालत आहे. तो खूप इझी आहे, त्यामुळे काही काळजी करू नका. तुम्हाला जर काही मदत लागली तर तुम्ही आम्हाला मेसेज पण करू शकता, ते तुम्हाला हेल्प भेटून जाईल ओके. तर लक्षात ठेवा, आता हे तुमचं जे डीमॅट अकाउंट आहे यामध्ये तुम्ही काय काय करू शकता, किंवा शेअर मार्केटमध्ये काम कसं करू शकता. एक तुम्ही करू शकता म्युच्युअल फंड ओके, दुसरं तुम्ही करू शकता इन्व्हेस्टमेंट ओके, चांगल्या शेअरमध्ये, चांगल्या कंपनीमध्ये, आणि तिसरं तुम्ही करू शकता ट्रेडिंग. इतकं क्लिअर आहे का, सांगा. ओके हा. तर आता जनरली जे जे नवीन हात आहेत त्यांच्यासाठी सांगतो, तुम्हाला महत्त्वाचा राहतो ब्रोकर ओके. ब्रोकर म्हणजे काय, की ज्याच्याकडे तुमचं अकाउंट आहे, ज्याच्या थ्रू तुम्ही म्युच्युअल फंड घेऊ शकता, किंवा शेअर घेऊ शकता, किंवा ट्रेडिंग करू शकता ओके. तर मार्केटमध्ये आजकाल खूप कॉम्पिटिशन आहे, खूप ब्रोकर आहेत, पण तुम्हाला जर
बेसिक करायचं असेल, ओके, जे नवीन आहात त्यांनी झिरोदा, ओके, झिरोदा याचं नाव आहे, ओके, यांच्या ॲपचं नाव आहे काईट, ओके. हा नवीन लोकांसाठी बेस्ट आहे आणि इझी आहे, ओके. तुम्ही कुठलाही ब्रोकर घेऊ शकता, याच्यात काही इश्यू नाही, ओके. ब्रोकरचा इश्यू कोणालाच आला नाही पाहिजे. तरी पण बेस्ट राहते की चांगला ब्रोकर घ्या. तर जर तुम्ही नवीन असाल, तुम्हाला इझी गेलं पाहिजे, यासाठी झिरोदा नावाचा ब्रोकर आहे, त्यांचं ॲप आहे काईट, ओके. तर हे कन्फ्युजन करून घेऊ नका. तुम्ही म्हणशाल की काईट वेगळा आहे, झिरोदा वेगळा आहे, असं नाही. झिरोदा कंपनी आहे, त्यांचंच एक त्यांनी ॲप तयार केलं, त्याला नाव दिलं त्यांनी काईट. तर नवीन हा इझी आहे त्यांच्यासाठी झिरोदा काईट, हे नोट करून घ्या. जर तुम्हाला बाकीचे ब्रोकर मग आहे, तुमच्याकडे एंजल वन आहे, ओके, तुमच्याकडे फायर्स आहे, नंतर अपस्टॉक आहे, ग्रो आहे, अजून खूप आहेत. पण जनरली इतक्या ब्रोकरवर रिलाय करा, बाकी जास्त ब्रोकरकडे जाऊ नका, ओके. शून्य आहे, खूप सारे ब्रोकर आहेत, तुम्ही कुठेही अकाउंट ओपन करू शकता. कारण की लक्षात ठेवा, हे रेग्युलेटेड आहेत गव्हर्नमेंट थ्रू, ओके. तर याच्यात तुमची फसवेगिरी होणार नाही, याच्यात तुमचा काही इश्यू येणार नाही तुम्हाला. जर तुम्ही चांगला ब्रोकर ठेवला तर तुम्हाला काही इश्यू येणार नाही, ओके. अपस्टॉक झालं, ग्रो झालं, एंजल वन झालं, अजून किती ब्रोकर राहतं त्याच्यात तुम्ही जाऊ शकता. असं काही इश्यू नाही की तुम्ही कुठल्या ब्रोकरमध्ये गेला तर काही प्रॉब्लेम येईल. तुम्हाला जो इझी वाटेल, जो तुम्हाला बेस्ट वाटेल, तो तुम्ही ट्राय करू शकता, ओके. हा प्रॉफिट मार्ट असेल, 5 पैसा असेल, जे तुम्हाला वाटलं ते. असं काही इश्यू नाही ब्रोकरचा, ओके. तर ब्रोकरच्या याच्यात कोणाला काही डाऊट नाही ना. आता एक गोष्ट बघा, ओके, या शेअर मार्केटमध्ये तुम्ही पैसा कसा कमवू शकता. एक गोष्ट लक्षात ठेवा की शेअर मार्केटमध्ये तुम्ही म्युच्युअल फंडद्वारे पैसा कमवू शकता, तुम्ही इक्विटीमध्ये पैसा कमवू शकता, तुम्ही ऑप्शनमध्ये करू शकता, तुम्ही ट्रेडिंग करू शकता, ओके. ट्रेडिंगमध्ये खूप काही गोष्टी येतात, ओके. चांगला ब्रोकर म्हणजे काय असते लक्षात ठेवा. आता झिरोदा झालं किंवा काईट झालं, ओके, एंजल वन झालं, ग्रो झालं, फायर्स, ओके, अपस्टॉक, हे जे ब्रोकर आहेत ना हे चांगले आहेत, यांच्याकडे कस्टमर बेस चांगला आहे. त्याच्यावेळेस काय होतं की जे जनरली बाकी इश्यू येणार नाही तुम्हाला, ओके. काही काही ब्रोकरमध्ये लॅग येऊ शकते, हे येऊ शकते, मोठ्या ब्रोकरमध्ये पण येते, पण ऑथेंटिक राहतात, ओके. जर मी तुम्हाला बँक विचारलं चांगली, तुम्ही म्हणशाल की SBI चांगली आहे, HDFC चांगला आहे, तर तेच आहे. पण तुमच्या साईडला किंवा तुमच्या इकडं कुठली तरी बँक चांगली असते, देना बँक चांगली असू शकते, बॉब चालवलेला असू शकते. प्रत्येक बँकचं प्रत्येक याचं वेगळं आहे. ते जनरली एवढ्या ब्रोकरवर ट्रस्ट करा जर तुमचं कॅपिटल ते जास्त असेल तर, ओके. तर चला, आता ज्यांना ज्यांना जॉब आहे, ओके, ज्यांना ज्यांना जॉब आहे, ज्यांच्याजवळ टाईम नाही, त्यांनी शेअर मार्केटमध्ये पार्टिसिपेट कसं करू शकता विदाऊट स्ट्रेस किंवा टेन्शन, ओके. याला म्हणतात म्युच्युअल फंड. पहिले काय राहायचं की म्युच्युअल फंडचं वेगळं अकाउंट असायचं, तुम्हाला प्रत्येक ब्रोकरकडे जाऊन काढायला लागायचं, खूप मोठे कागदपत्र राहायचे, ओके. त्यालाही पण ब्रोकर राहायचे, ते ब्रोकर सांगायचे, त्याच्यात तुम्हाला कळायचं. आता तसं राहिलं नाही, ओके. आता त्याच्यात तुम्ही डीमॅट अकाउंट काढता, त्यातच तुम्हाला म्युच्युअल फंड ऑप्शन भेटून जाते, ओके. तर विदाऊट स्ट्रेस, ज्यांना जॉब आहे, ज्यांच्याकडे टाईम कमी आहे किंवा जास्त लोचा न करता, जास्त काही कळत नाही बा मला मार्केटमधून थोडे पैसे आले सफिशियंट आहे, ओके. थोडे म्हणजे चांगलेच पैसे येतात, कारण की याच्यात डोकं लावायची गरज नसते. तर लक्षात ठेवा, विदाऊट स्ट्रेस, विदाऊट टेन्शन, म्युच्युअल फंड इज बेस्ट, ओके. तर लक्षात ठेवा, म्युच्युअल फंड काय असते. म्युच्युअल फंडमध्ये काय होते, एक मॅनेजर राहते, ओके. मॅनेजर काय राहतो, हा हुशार, याला सगळं नॉलेज राहते, ओके. याचं काम काय आहे की चांगले शेअर बघायचे आणि त्याच्यात पैसा लावायचा, ओके. म्युच्युअल फंडमध्ये एक व्यक्ती जाते, त्याला फंड मॅनेजर म्हणतो आपण. तो हुशार राहतो, नॉलेज राहते त्याच्याकडं, तो शेअरमध्ये पैसा गुंतवतो. आता या म्युच्युअल फंडमध्ये कन्सेप्ट काय हे लक्षात ठेवा. म्युच्युअल म्हणजे काय की बुवा सगळ्यांनी मिळून आलेलं, ओके, सगळ्यांची संमती असलेला एक फंड आहे. आता लक्षात ठेवा, याच्यात काय होते
की सगळेजण कोणी 1000 रुपये लावते, कोणी 500 रुपये लावते, कोणी 5000 लावू शकते, ज्याच्या त्याच्या परीनं लावू शकते. ओके, कोणी वन टाइम लावू शकते, कोणी मंथली लावू शकते, त्याच्यात पैसे गोळा होतात. ओके, मग हा फंड मॅनेजर काय करतो, काही शेअर पकडतो. ओके, 10 20 30 त्याच्या इच्छेवर पकडतो आणि त्याच्यात पैसा लावतो. आणि जसा पैसा लावला, जसं प्रॉफिट व्हायला हे सगळ्यामध्ये डिस्ट्रीब्यूट होईल. ओके, ज्याने ज्याने जसा पैसा लावला त्याच्यात. आता कोणा जर 1000 रुपये लावला, ओके, ज्यानं 500 रुपये लावला, ज्यानं 5000 लावलं. आता 1000 रुपयाला जर 100 रुपये प्रॉफिट होत असेल तर 500 रुपयाला लक्षात ठेवा 50 रुपये होईल. 5000 वाल्याला डायरेक्ट 5 पट्स म्हणजे 500 रुपये होईल. तर जेवढा पैसा लावला त्या त्या रेशोमध्ये तुम्हाला पैसे भेटतील म्युच्युअल फंडमध्ये. याच्यात रिस्क का नसते लक्षात ठेवा, कारण की जो फंड मॅनेजर आहे, ओके, जो फंड मॅनेजर आहे तो हुशार राहतो आणि तो 20-30 कंपन्यांमध्ये पैसा लावतो. या 20-30 कंपन्यांमध्ये काय होते की कुठली कंपनी वर जाते, कुठली कंपनी खाली जाते, कुठली कंपनी वर खाली, असं करता करता एक चांगला पैसा बनतो. ओके, त्यामुळं म्युच्युअल फंड लक्षात ठेवा सेफ आहे. जर तुम्हाला जर टाइम नसेल, जास्त डोकं लावायचं नसेल तर म्युच्युअल फंड इज सेफ. आणि जनरली तुम्ही त्याच्यात डायरेक्ट फंडमध्ये पैसा लावा. डायरेक्ट फंड म्हणजे काय की तुम्ही त्या फंड मॅनेजरला डायरेक्ट पैसा देता, त्या कंपनीला डायरेक्ट पैसा देता लावा म्हणून. याच्यात कुठलाही ब्रोकर किंवा एजंट नाही. ओके, तर डायरेक्ट फंडमध्ये पैसे लावत जा, तुमचा पैसा थोडा जास्त बनल. आणि याच्यात जे ब्रोकरेज आहे, ओके, जसं की तुम्ही LICची एखादी पॉलिसी करता, त्याच्यातला खूप सारा पैसा त्या LIC एजंटला जातो. ओके, आता त्याला ॲडवाईस देणं असेल तो तुमच्याकडे येतो, तो काम करतो, तर त्याला त्याचा हिस्सा भेटत आहे. पण लक्षात ठेवा की त्याच्यात तुमचे चार्जेस जात आहेत, तुमची जी स्कीम आहे, ओके, त्याच्यामुळे तो इश्यू येतो. तर लक्षात ठेवा की म्युच्युअल फंडमध्ये तुम्ही दर महिन्याला पैसे लावू शकता. ओके, मंथली लावू शकता, तुम्ही वन टाइम लावू शकता. तुम्हाला जर वाटलं की बाबा माझा पगार सुरू आहे, मी मंथली लावू शकतो. तुम्हाला जर वाटलं की आज माझ्याजवळ पैसे आहे, मी लावून टाकले. तुमच्याकडे 15 दिवसांना पैसे आले, तुम्ही लावून टाकले. तर वन टाइममध्ये तुम्ही जेव्हा वाटले तेव्हा पैसे लावू शकता. मंथलीमध्ये तुम्ही जर एक पैसे सुरुवात केली की मला 1000 रुपये माझे दर महिन्याला कटले पाहिजे, तर ते मंथलीमध्ये कटल. याला तुम्ही स्टॉप करू शकता. तुम्हाला वाटलं 1000 रुपये मला या महिन्यात द्यायचे नाही, गुड, स्टॉप करा. तुम्हाला वाटलं या महिन्यात मला 500 रुपये द्यायचे आहे, 500 रुपये करा. तुम्हाला वाटलं आता बस झाले पैसे टाकणं, तुम्ही याला स्टॉप करू शकता आणि त्याला विड्रॉल पण करू शकता. जनरली 2 ते 4 दिवस लागतात तुमचे पैसे अकाउंटमध्ये यायला. ओके, याच्यात काही डाऊट कोणाला, म्युच्युअल फंडमध्ये कोणाला काही डाऊट? याच्यात तुम्हाला काही क्वेश्चन असेल तर विचारा म्युच्युअल फंड बद्दल. याच्यात तुम्हाला तुमचं डोकं लावायची गरज नाही, तुमचा टाइम द्यायची गरज नाही आणि तुमचा पैसा पण बनतो, हे लक्षात ठेवा. चांगला पैसा म्युच्युअल फंडमध्ये बनतो. फक्त तुम्हाला मिनिमम 3 वर्ष द्यायला लागतात. ओके, 3 इयर मिनिमम द्यायला लागतात, जेव्हा कुठेतरी पैसा बनतो. तुम्ही जर म्हणले की 5-6 महिन्यात पैसा बनल, 2-3 महिन्यात पैसा बनल, तर नाही. ओके, तर लक्षात ठेवा. आता हा तुम्ही पॉज करून स्टार्टही करू शकता, तसं काही इश्यू नाही. ओके, कधीही करू शकता, असं काही नाही. आता लक्षात ठेवा, आता म्युच्युअल फंडवाल्यांनी काय केलं माहिती आहे का, की तुम्ही दर महिन्याला 1000 रुपये टाकणार, ओके, कोणी 5000 टाकणार, असं पण होऊ शकते. तर त्यांनी काय केलं, काही जण वन टाइम पण टाकतात. तर त्यांनी काय केलं, एक स्कीम चालू केली, ETF. ओके, ETF म्हणजे काय, एक्सचेंज ट्रेडेड फंड. म्हणजे काय, हा तुमचा जो म्युच्युअल फंड आहे, तुम्ही त्या ब्रोकरकडे जाऊन बाय करू शकता किंवा तुमच्या डीमॅट अकाउंटमधून बाय करू शकता. त्याला वेळ लागते. ओके, 2 दिवस लागतात, कधी 3 दिवस लागतात, कारण की ती प्रोसेस आहे, हळूहळू चालते. म्युच्युअल फंडवाल्यांनी काय केलं की यार आपण काय करू, या म्युच्युअल फंड आपला जो आहे त्याचे काय करू, आपण शेअर सारखे अकाउंटला आपण हे करू, ओके, एक्सचेंजला देऊ. याच्यात काय व्हायला की तुम्ही ते डायरेक्ट बाय करू शकता. ओके, याला म्हणतात एक्सचेंज ट्रेडेड फंड. तुम्ही जनरली म्युच्युअल फंडच बाय करत आहात, पण काय करता माहिती आहे का, तुम्ही त्याला बाय करू शकता, ते पण इन्स्टंट. तुम्हाला जर वाटलं त्याला सेल करायचं तर तुम्ही सेल पण करू शकता. ओके, हे लक्षात ठेवा. तुम्ही म्युच्युअल फंडमध्ये SIP केली, ओके,
म्हणजे दर महिन्याला काहीतरी तुम्ही पैसे टाकता. तर लक्षात ठेवा, मिनिमम 3 वर्षाचा टाइम फ्रेम द्या. ओके, तुमचं 1 वर्षात 2 महिन्यात असं काहीच होणार नाही. मिनिमम जर तुम्ही एक SIP चालू केली आणि जर त्याला 3 वर्षाच्या वर नेली तर जनरली तुम्ही प्रॉफिटमध्ये असणार, हे लक्षात ठेवा. मार्केट पडलं, तुम्ही त्याच टाइमला इन्व्हेस्ट केलं तुम्हाला लॉस दिसणार. तुम्ही इन्व्हेस्ट केलं आणि मार्केट वर गेलं तुम्हाला प्रॉफिट दिसणार. तर यासाठी 3 वर्षाचा कालावधी जनरली लागतो, जेणेकरून तुम्ही लॉसमध्ये येणार नाही. ओके, जर तुम्ही एखादी गोष्ट 3 वर्ष सुरू ठेवली SIP तर तुम्ही लॉसमध्ये नाही जाणार, हे लक्षात ठेवा. तर यांनी काय केलं म्युच्युअल फंडवाल्यांनी, ओके, त्याचा शेअर सारखं त्याला केलं. ओके, म्हणजे तुम्ही या म्युच्युअल फंडच्या कंपनीमध्ये जाणार, तुम्ही त्याला बाय करणार. तुम्हाला जर वाटलं आज वर गेला, तुम्ही त्याला वाटलं त्याला तुम्ही सेल पण करू शकता. हा एक शेअर सारखा ट्रेडेड होतो, म्हणून याला एक्सचेंज ट्रेडेड फंड म्हणतात. आता लक्षात ठेवा, निफ्टी 50, ओके, निफ्टी 50 मध्ये काय आहे की देशाच्या टॉप 50 कंपन्या आहेत. जर तुम्ही याचा ETF बाय केला, तुम्ही ETF बाय केला म्हणजे काय केलं माहिती आहे का, या टॉप 50 कंपन्यात तुम्ही पैसे लावले. ओके, जर विचार करा, आज निफ्टी काल 3% मायनस होता. ओके, आणि आज जर तुम्ही सकाळी बाय केला असता आणि आज जवळजवळ 2% वर आहे. ओके, जर तुम्ही आज त्याला बाय केलं असतं, 2% वर आहे, तुम्हाला 2% भेटले असते, तुम्ही त्याला एक्झिट पण करू शकला असता. तुम्ही म्हणले यार निफ्टी 3% डाऊन आहे, चांगली ऑपॉर्च्युनिटी आहे, आपल्याला निफ्टी 50 स्वस्त भेटत आहे, तुम्ही त्याला बाय केला असता, आज 2% वर आला, तुम्हाला फायदा झाला असता. हे गोष्ट कळाली का? जेव्हा आपण म्युच्युअल फंडच बाय करता तुम्ही, पण त्याला शेअर सारखं ट्रेड केलं म्हणून त्याला ETF नाव दिलं. हा नवीन प्रोडक्ट आहे. ओके, याच्यात खूप लोक ट्रेडिंग पण करतात. काल 3% डाऊन होता, त्यांनी बाय करून घेतलं, आज 2% वर आहे, त्यांनी 2% प्रॉफिट कमवलं. हे क्लिअर आहे का? वाय टाईप करा. याच्यात तुम्हाला काही क्वेश्चन, आतापर्यंत जे शिकवलं त्याच्यात कोणाला काही क्वेश्चन? हे बघा, मी काय म्हणलो तुम्हाला, इथे लॉजिक राहते, लक्षात ठेवा सगळेजण, इथे लॉजिक राहते. मी काय म्हणलो, काल 3% पडला होता. मी असं म्हणलो का तुम्हाला की तुम्ही 100 रुपयाला बाय करा? नाही, तो 97 ला गेला. जर तुम्ही या 97 रुपयाला बाय केला असता, आज तो 99 रुपयाला आहे. ओके, तुम्ही 97 ला बाय केला असता, आज 99 रुपयाला विकला असता, 2 रुपयाचं प्रॉफिट झालं असतं. हे लॉजिक म्हणत आहे, लक्षात ठेवा. इथं बेसिक काम करते, लक्षात ठेवा. मार्केट पडल्यावर बाय करायचं असते आणि वर जाताना सेल करायचं असते. तुम्ही उलट करता की नाही सांगा? वाय टाईप करा. ओके, तर 1% लॉस झाला नसता, 1% लॉस नव्हता, तुम्ही 2% प्रॉफिटवर निघू शकला असता, जर तुम्हाला लॉजिक कळालं असतं तर. ओके, चला, आता तुम्ही जर म्युच्युअल फंड करायचं नाही, आता काही जणांजवळ पैसा नसतो किंवा दर महिन्याला पगार येत नाही किंवा माझं असं कळत नाही, म्युच्युअल फंडमध्ये मला इंटरेस्ट नाही, तर तुम्ही काय करू शकता, तुम्ही एक तर ट्रेडिंग करू शकता. ओके, किंवा तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकता. आता इन्व्हेस्टमेंट म्हणजे काय की चांगली कंपनी बघणं. ओके, चांगली कंपनी बघणं आणि त्या कंपनीमध्ये इन्व्हेस्ट करणं आणि सोडून देणं, याला म्हणतात इन्व्हेस्टमेंट. आता इन्व्हेस्टमेंटमध्ये लक्षात ठेवा, तुम्ही खूप जणांनी ऐकलं असेल की विप्रोमध्ये एकानं लावले ते 10,000, ते आज 1 करोड झाले, 3 करोड झाले. ऐकलं नाही सगळ्यांनी असं? नाही, लक्षात ठेवा, ETFचे प्रकार राहतात. ओके, आपण ते नंतर बघू, जेव्हा आपण कधी ETF शिकल त्यावेळेस आपण ते बघू. झालेच आहेत. ओके, खूप जणांनी बघितलं असेल की खूप जण विप्रोचं एक्झाम्पल देतात, खूप जण इन्फोसिसचं एक्झाम्पल देतात. खूप सारे शेअर राहतात जे की 10 रुपये होते ना आज 10,000 रुपये, 1,000 रुपये अशा व्हॅल्यूवर ट्रेड करत आहेत. हे कशामुळे झालं? इन्व्हेस्टमेंटमुळं. जर तुम्ही एखादी चांगली कंपनीचा अभ्यास केला, ओके, ह्या त्याला अभ्यास करायला खूप नॉलेज लागते, पण तुम्ही बघितले की कंपनी चांगली आहे, तुम्ही त्याच्यात गुंतवणूक केली, ओके, आणि ती जर कंपनी वाढत गेली तर तुम्हाला नफा भेटतो, लक्षात ठेवा. यासाठी तुम्हाला चांगली कंपनी बघणं गरजेचं आहे, त्याचं नॉलेज तुम्हाला असलं पाहिजे. ओके,
आता विचार करा की 1990 मध्ये किंवा 1995 मध्ये कोणाला कम्प्युटरच माहीत नव्हतं. ओके, त्या काळी काँग्रेस गव्हर्नमेंट होती. ओके, त्यावेळेस TCS म्हणलं त्यांना की तुम्हाला मी पॅन कार्ड करून देतो, पॅन कार्डचं करून देतो. हे काय म्हणले, नको, आम्हाला नको असं. ओके, जेव्हा मोठ्या मोठ्या कम्प्युटर येणार होते तेव्हा हे काय म्हणले की लोकांचा रोजगार जाईल. ओके, जर कम्प्युटर आलं तर 10 लोकांचा रोजगार जाईल. अशा अशा वेळेस लोकांची मृत्यू होती. त्यावेळेस विचार करा की तुम्ही एखादी टेक्नॉलॉजीची कंपनी आहे, त्याच्यात कोणी इन्व्हेस्ट करू शकलं असतं का? नाही. का? कारण की याला लागते विजन. ओके, विजन लागते की काय होऊ शकते. आता अमूल नावाचा ब्रँड आहे. ओके, कोणी विचार केला का की दुधासारखं प्रोडक्टचं काहीतरी होऊ शकते? विचार करा. ती कंपनी बनली. जर माहित असतं कोणाला की अमूल मध्ये जर आपण इन्व्हेस्ट केलं, ओके, काही लोकांनी शेअर घेतलेले आहेत, अमूलचे अनऑफिशियल शेअर राहतात. ओके, ज्यावेळेस ती कंपनी इस्टॅब्लिश झाली तेव्हा त्यांनी पैसा लावला असेल त्या कंपनीत. ओके, तर लक्षात ठेवा की याच्यात जर पैसा लावला असता तर कितीतरी पैसा बनला असता. असे सहकारी संस्थेचे खूप जणांजवळ शेअर आहेत. ओके, तुमच्या आईबाबांना विचारा, तुमच्या आजूबाजूच्या विचारा की सहकारी कंपन्याचे किंवा संस्थेचे शेअर आहेत त्यांच्या बाबाकडे. ओके, लक्षात ठेवा. माझ्या मित्राचे आहे, त्याच्यात काहीतरी त्यांच्याकडे 10 शेअर आहेत. ओके, पण तो एक शेअर 60,000चा आहे. का? त्यावेळेस स्वस्त होती ती सहकारी संस्था, तेव्हा त्यांनी बाय केलं असेल, तेव्हा त्यांनी पैसे लावले असेल. आज खूप मोठी झाली, तो एक शेअर 60,000चा आहे. पण त्यावेळेस पैसे नव्हते, 10 शेअर घेऊन बसले त्यांनी. ओके, तर अशा पण गोष्टी आहेत. लक्षात ठेवा की शेअर मार्केटमध्ये शेअर मार्केट नाही, सहकारी संस्थेचे पण शेअर काही जणांजवळ आहेत. जसं काही जणांजवळ अमूलचे पण शेअर असेल. ओके, तर इन्व्हेस्टमेंटमध्ये तुम्हाला विजन माहीत पाहिजे. जर तसं नसेल तर मग तुम्ही अजून काय करू शकता, तर मी तुम्हाला सांगितलं की तुम्ही म्युच्युअल फंड करू शकता. इझी, काही डोकं लावायची गरज नाही. की तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकता, चांगल्या कंपन्या सर्च करायच्या तुम्हाला आणि त्याच्यात इन्व्हेस्ट करायचं आहे. जर तसं पण नसेल, तुमच्याकडे टाईम असेल, तर मग येते ट्रेडिंग. ओके, आता इथं कोण आहे हे जे म्हणतात की साईड इन्कम करायचं आहे, ओके, किंवा मेन इन्कम करायचं आहे, असे किती जण आहेत इथं? ओके, तर लक्षात ठेवा, ट्रेडिंग तुमचं साईड इन्कम म्हणून पण मानू नका आणि मेन इन्कम पण मानू नका. लक्षात ठेवा एक गोष्ट, खूप जणांचे आम्हाला मेसेज येतात की सर आम्हाला ट्रेडिंगला मेन इन्कम करायचं आहे, असं नका. ओके, काही जण म्हणतात सर आम्हाला साईड इन्कम करायचं आहे, तर असं पण नको, हे लक्षात ठेवा. हे आपण बोलू. ओके, ते एक क्वेश्चन होता की म्युच्युअल फंड कंपनी प्रॉफिट कसं करते. ओके, त्याचे तुम्ही पैसे टाकता. ओके, 1,000 रुपये टाकले, त्यातला 1 रुपया जाते तुमचा त्या कंपनीला. ओके, कारण की ती कंपनी शेअर बाय करते, त्या फंड मॅनेजरला पण पगार द्यायचा असतो. ओके, तर अशा वेळेस ती 1 रुपया कापते, कधी 50 पैसे कापते, असे ते चार्जेस घेत राहते. ओके, या चार्जेसमधून ती कमवते. तर खूप सारे कस्टमर राहतात, त्याच्यातून त्यांना पैसा येतोच, आणि जे तुम्ही प्रॉफिट करता त्यानंतर त्याला थोडंसं चार्जेस जातात, तर त्यामधून पण त्यांचा खूप नफा होतो. ओके, तर लक्षात ठेवा, शेअर मार्केट आता आपण आलो ट्रेडिंगवर. ओके, शेअर मार्केटमध्ये कसा कसा पैसा कमवू शकता याच्यामध्ये येते आता ट्रेडिंग. तर लक्षात ठेवा, तुम्ही ट्रेडिंगला साईड इन्कम पण मानू नका, मेन इन्कम पण मानू नका. ओके, अशा चुका करू नका, कारण की लक्षात ठेवा, जगातला टफेस्ट बिझनेसमध्ये जर कोणी असेल तर ट्रेडिंग आहे. ओके, जे MPC UPC करतात ना, त्याच्यापेक्षा पण टफ गोष्ट ट्रेडिंग आहे, लक्षात ठेवा. ओके, आमच्याकडे म्युच्युअल फंडमध्ये लावायला पैसे नाहीत. एक मिनिट द्या मला. ओके, हां, मी त्याच सांगत आहे ना की बा सगळ्यांजवळच पैसे असतील असं नाही की बा म्युच्युअल फंडमध्येच लावायचे. तर तुम्ही ट्रेडिंग करू शकता, इन्व्हेस्टमेंट करू शकता. तर आपण एक एक बघत आहोत. ओके, सगळ्या गोष्टी बघत आहोत, असं नाही का बा काही जण म्युच्युअल फंड करतील, काही जण इंट्राडे करतील, काही जण इन्व्हेस्टमेंट करतील. तर लक्षात ठेवा, ज्याची त्याची इच्छा. तर बघा,
सर्वात टफेस्ट बिझनेस आहे ट्रेडिंग. ओके, आता ट्रेडिंग मध्ये पण प्रकार आहेत. ओके, प्रकार म्हणजे काय की एक इंट्राडे आहे. ओके, म्हणजे आज घेतलं, आज विकलं, एक्झिट केलं, जे पण असेल, प्रॉफिट होईल, लॉस होईल, त्याला म्हणतात इंट्राडे. दुसरं असते ऑप्शन नावाचं. ओके, ऑप्शन मध्ये मग त्याच्यात सेलिंग आली, बाईंग आली, हे खूप गोष्टी आल्या. ओके, नंतर असते स्विंग. ओके, तर आपण काय करू, थोडं थोडं एक एक बघत जाऊ आणि हे करू. आता हे का डिस्कस करत आहे लक्षात ठेवा. मला सांगा, तुमच्या क्लासमध्ये जनरली 60 जण असेल. ओके, सगळेचे सगळे डॉक्टर झाले का? सगळेचे सगळे इंजिनियर झाले का? सगळेचे सगळे बिझनेसमॅन झाले का? सगळेचे सगळे काही असेल. ओके, जे पण असेल असं काही झालेत का? 60 पैकी मे बी 5 जण डॉक्टर झाले असेल, 15 जण इंजिनियर झाले असेल, 10 जण बिझनेसमॅन झाले असेल, काही जण टीचिंग करत असेल, काही जण गव्हर्नमेंटमध्ये असेल, वेगवेगळे. ओके, काही जण अधिकारी झाले असेल. झाले की नाही सगळेजण? तर लक्षात ठेवा, आपण पण ट्रेडिंग किंवा शेअर मार्केटमध्ये असं काही नाही की इंट्राडेमध्येच पैसा बनल, स्विंगमध्येच पैसा बनल. तुमच्याजवळ ऑप्शन आहेत. ओके, हे ऑप्शन आहेत 1 बाय 1. ते तुम्ही चूज करायचं की तुम्हाला कुठला जमते, त्याच्यात तुम्ही काय करू शकता, हे तुम्हाला महत्त्वाचं आहे. तर लक्षात ठेवा, ट्रेडिंगमध्ये एक महत्त्वाचा भाग म्हणजे स्विंग ट्रेडिंग असते. स्विंग म्हणजे काय असते आपण थोडंसं बघू. ओके, तर स्विंग ट्रेडिंगमध्ये काय असते हे लक्ष द्या. स्विंग ट्रेडिंगमध्ये काय होते, तुम्ही जनरली एक ते 2 महिने पकडा, 1 इयर पकडा. ओके, प्रत्येकाच्या याच्यावर असते, पण जनरली ओके, जनरली आपण विचार करू 1 ते 30 दिवस. ओके, एखादा शेअर तुम्ही बाय करता, त्याला काही दिवस होल्ड करता, जोपर्यंत तुम्हाला प्रॉफिट भेटत नाही तोपर्यंत, आणि त्याला जसं तुम्हाला प्रॉफिट भेटला तसं तुम्ही त्याला एक्झिट करता. जर तुम्हाला तुमचा स्टॉप लॉस हिट झाला, तुम्हाला जर वाटलं की या शेअरमध्ये काम होत नाही आहे, बरोबर आपण जसं म्हणलं तसं जात नाही, तर तुम्ही एक्झिट पण करू शकता. ते तुम्हाला स्टॉप लॉस किंवा थोडी जी लॉस आहे ते पण घ्यायला लागतो. ओके, तर स्विंग ट्रेडिंगचा फायदा काय? ओके, फायदा काय आहे की टेन्शन कमी आहे. ओके, टेन्शन कमी आहे, यात तुम्हाला लॉस कमी असतो, हे लक्षात ठेवा. स्विंग ट्रेडिंगमध्ये तुम्हाला टेन्शन कमी राहते, तुम्हाला लॉस कमी राहते, आणि याच्यात प्रॉफिट होण्याचे चान्सेस जास्त राहतात. हे इतकं क्लिअर आहे का? वाय टाईप करा. ओके, आता लक्षात ठेवा की तुम्ही काय करता, एखादा शेअर तुम्हाला वाटलं की हा वर जाणार आहे, तर तुम्ही त्याला इथं बाय करता, आणि इथं वाटलं किंवा इथं जिथं तुम्हाला वाटलं तिथं तुम्ही त्याला एक्झिट करता. तर लक्षात ठेवा, शेअर राहतो तो खाली पण जातो, वर पण जातो, खाली वर जातो. तर या खाली वर जाण्याच्या नादात ओके, तुम्ही काय करू शकता, तुम्हाला जर वाटलं इथं बाय करायचं आहे, इथं बाय केलं, इथं एक्झिट केलं, इथं एक्झिट केलं, इथं कुठेतरी एक्झिट केलं. ओके, याच्यात तुम्ही याचं जे असते स्विंग ओके किंवा झोका, म्हणजे हा स्टॉक इथून इतका मुवमेंट करणार आहे तुम्हाला माहित झालं, किंवा इथून इतका मुवमेंट करणार आहे, यापासून इतकी मुवमेंट होणार आहे, या मुवमेंटचा तुम्ही फायदा घेता. म्हणून याला स्विंग ट्रेडिंग म्हणतात. हे जे स्विंग येतात ओके, याचा तुम्ही फायदा घेता. याचं एक एक्झाम्पल आहे रिलायन्सचं. रिलायन्स शेअर 2008ला 800 रुपयाचा होता, 2012ला जेव्हा बघितलं तेव्हा पण 800 रुपयाचा होता. म्हणजे ज्यानं जर 1 लाख रुपये लावले असते ओके 2008ला, आणि त्यानं 2012ला उघडलं असतं, तर त्याची 1 लाखाचे 1 लाख राहिले असते. हे क्लिअर आहे का? वाय टाईप करा. कारण की काय झालं की 2008ला हा शेअर 800 रुपयाचा होता, वर खाली होत राहिला. 2012च्या वेळेस पण काहीतरी इश्यू झाला, हा 800 रुपयाला आला परत. ज्यानं इन्व्हेस्टमेंट केली असती ओके, त्याचा लॉस झाला असता किंवा त्याला प्रॉफिट झालं नसतं, कारण 1 लाखाचे 1 लाखच राहिले. 4-5 वर्ष ठेवून काही फायदा झाला का? नाही. पण या काळात हा शेअर 800 रुपयाचा 1200 रुपये जाऊन आला, परत 900 रुपये आला, परत तिथून 1300 रुपये जाऊन आला असेल, परत तिथून 600 रुपये जाऊन आला, 600 रुपयाहून हा परत
1000 रुपये जाऊन आला. असं करता करता 2012 आला आणि त्यावेळेस पण तो 800 रुपयाचा होता. तर मला सांगा 800हून 1200 गेला 50%, 900हून 1300 गेला जवळजवळ 40%, 600हून 1000 गेला जवळजवळ 35-40% आलं की नाही. हे जे 800हून गेला 1200 याच्यात प्रॉफिट केलं तुम्ही, 900हून 1300 गेलं प्रॉफिट केलं, 600हून 1000 गेला प्रॉफिट केलं. याला म्हणतात स्विंग. याच्यात काय आहे, तुम्हाला जिथून मुवमेंट आहे तिथं फायदा घ्यायचा. बाकी जर तुम्ही 4 वर्ष ठेवलं असतं तर लॉस झाला असता. तर हे अशा गोष्टी असतात. याच्यासाठी स्विंग ट्रेडिंग खूप फेमस आहे, इझी आहे आणि प्रॉफिट होण्याचे चान्सेस जास्त राहतात. हे क्लिअर आहे का? वाय टाईप करा. तर स्विंग ट्रेडिंग कोण केली पाहिजे? ज्यांना जॉब आहे, ज्यांना टाईम नाही, अशा लोकांनी. ओके. किंवा प्रॉब्लेम काय ते स्विंग ट्रेडिंगचा आता प्रॉब्लेम बघू आपण थोडा, की ही थोडी बोरिंग आहे. तुम्ही एखादा शेअर बाय केला, ओके, एखादा शेअर बाय केला, त्याला वेट केलं, काही दिवस वेट करायला लागलं तुम्हाला. हा बाय करायचं लक्षात ठेवा, स्ट्रॅटर्जी असतात. ओके, स्ट्रॅटर्जी असतात, नंतर आपण बघू एक एक कधीतरी नंतर. ओके, तुम्ही बाय केला, त्याला 2-4 दिवस होल्ड करायचं, तुम्हाला लक्ष देत राहायचं आहे. याच्यात तुम्हाला काही न करणं हे इम्पॉर्टंट आहे. हे गोष्ट कळाली का? स्विंग ट्रेडिंग मध्ये काही न करणं इम्पॉर्टंट आहे. बाय केला, टार्गेट लावून ठेवलं, बस. तीही बोरिंग आहे. याच्यात थोडा पैसा जास्त लागतो, लक्षात ठेवा. कारण की तुम्हाला पूर्ण पैसे भरायचे आहेत. ओके, पूर्ण पैसे भरून तुम्हाला काम करायचं आहे. साऊंड क्लिअर आहे का? मला एकदा वाय टाईप करा. साऊंड मध्ये कोणाला काही इश्यू? एक मिनिट. ओके, हा. तर बघा, ती गोष्ट होते बोरिंग, कारण की खूप लोकांना नाही का चुल असते की काही ना काहीतरी करायचं, मला समोर दिसलं पाहिजे प्रॉफिट व्हायला, लॉस व्हायला. ओके, कारण की इथं एंडॉर्फिन्स रिलीज होतात, हार्मोन्स राहतात आपले. ओके, हे हार्मोन्स आपल्याला खूप काही करायला होतात. त्यामुळं ट्रेडिंग फेमस पण आहे आणि बदनाम पण आहे. ओके, चला. तर आता आपण बघू ट्रेडिंगमध्ये तुम्ही काय काय करू शकता. ओके, ट्रेडिंगमध्ये तुम्ही इंट्राडे करू शकता. म्हणजे काय? आज एखादी वस्तू तुम्ही बाय केली, ओके, आणि ती आज मार्केट बंद होण्याच्या आत तुम्हाला एक्झिट करायची आहे. याला म्हणतात इंट्राडे. म्हणजे काय? 9:15ला मार्केट सुरू होते, 3:15 पर्यंत तुम्हाला ती पोझिशन एक्झिट करायला लागते. एवढ्या टाइम मध्ये तुम्हाला ती गोष्ट, तुम्हाला एखादी गोष्ट बाय करायची आहे आणि तिला एक्झिट करायचं आहे. हे क्लिअर आहे का? वाय टाईप करा. ओके, इथं काय असते, एक लिव्हरेज नावाचा प्रोसेस येते. ओके, लिव्हरेज म्हणजे काय, किंवा मार्जिन म्हणतात खूप इथं. जर इंट्राडे करत असाल तुम्ही, ओके, तुमच्याजवळ 100 रुपये असेल तर तुम्ही 500 रुपयाचे शेअर बाय करू शकता. ओके, इंट्राडे मध्ये काय आहे की तुम्ही 100 रुपयाचे शेअर आहे, 500 रुपयाचे बाय करू शकता. तुम्ही जर इन्व्हेस्टमेंट करत असाल, स्विंग करत असाल, तर तुम्हाला 100 रुपयाचा शेअर आहे तर तुम्हाला 100 रुपये भरायला लागतात. एक पैसा पण कमी जमत नाही, एक पैसा पण कमी जमत नाही. हे क्लिअर आहे का? सांगा मला एकदा. ओके, तुमचं जर स्विंग करायचं असेल, इन्व्हेस्टमेंट करायचं असेल, इथं पैसा जास्त लागतो. जेवढा पैसा आहे तेवढाच पैसा भरावा लागतो, त्याच्या व्यतिरिक्त कमी जमणार. ओके, जास्त असेल चालेल पण कमी जमणार आहे. इंट्राडेमध्ये काय आहे, तुमच्याकडे 100 रुपये आहे, तुम्ही एक शेअर बाय करू शकता. ओके, 100 रुपयाचा एक शेअर असेल तर, पण तुम्हाला मार्जिन भेटते तर तुम्ही 500 रुपयापर्यंत शेअर बाय करू शकता. म्हणजे जे 100 रुपयानं तुम्ही एक शेअर बाय करू शकला असता, तिथे तुम्हाला मार्जिनमुळं 5 शेअर बाय करायला जमतात. आता भानगड काय होते इथं, वाढते रिस्क. समजा एक शेअर तुम्ही बाय केला 100 रुपयाचा, ओके, तो 110 रुपये गेला, तुम्हाला 10 रुपये प्रॉफिट झालं. तेच जर तुम्ही इंट्राडे मध्ये केलं, तुम्हाला 100च्या जागी 500 शेअर भेटतात, 500 रुपयाचे भेटतात. एका शेअर मागे 10, तर तुम्हाला 50 रुपयाचं प्रॉफिट. हे क्लिअर झालं का?
100च्या जागी तुम्ही 500 रुपयाचे बाय करू शकता, 50 रुपयाचं प्रॉफिट. मला जर सांगा हा 100चा 90 रुपये गेला, तुम्हाला 10 रुपये लॉस आहे. आणि हा 100 रुपयाचा 90 गेला, 5 शेअर मागं तुम्हाला 50 रुपयाचा लॉस आहे की नाही सांगा. कारण की जेवढं प्रॉफिट होऊ शकते तेवढं लॉस पण होऊ शकते. तर ही गोष्ट लक्षात ठेवा. इथं येते रिस्क. ओके. त्यानंतर बघा अजून येते एक ऑप्शन. याच्यात काय होते, तुम्हाला स्वस्त मध्ये ती गोष्ट बाय करायला भेटते आणि जर तुम्ही बरोबर आला तर तुम्ही अनलिमिटेड प्रॉफिट करू शकता. ओके. पण तुमचा लॉस झाला तर जेवढं तुम्ही बाय केलं तर ओके तेवढा तुमचा लॉस होऊ शकते. ऑप्शन मध्ये काय होते की तुम्हाला ते स्वस्त भेटते, तुम्हाला प्रॉफिट किती पण होऊ शकते. काल तुम्ही बघितलं असेल 2-2 रुपयाचे प्रीमियम, 5 रुपयाचे प्रीमियम, 300 रुपये गेले गेले की नाही. बघू. ओके. स्ट्रॅटेजी आपण नेक्स्ट वेबिनार मध्ये बघू. ओके. आपण काय करू, एखादा वेबिनार घेऊन नेक्स्ट त्याच्यात काय करू आपण की वेगवेगळ्या प्रकारच्या स्ट्रॅटेजी बघू. ओके. आज आपण बेसिक बघत आहोत. ऑप्शन मध्ये काय आहे की तुम्हाला ती गोष्ट स्वस्त मध्ये भेटते, तुम्हाला प्रॉफिट किती पण होऊ शकते, पण लॉस तुम्हाला जेवढा आहे, तुम्ही समजा 1000 रुपये टाकले ओके तर तुम्हाला 1000 रुपयाचा लॉस आहे, पण तुम्हाला प्रॉफिट किती पण होऊ शकते. ओके. इथं गव्हर्नमेंट सर्वंट कोण कोण आहे सांगा बरं. ओके. तर गव्हर्नमेंट सर्वंट ट्रेडिंग करू शकत नाही, लक्षात ठेवा. तो म्युच्युअल फंड करू शकतो. ओके. इन्व्हेस्टमेंट करू शकतो, पण 365 दिवस त्याला तो शेअर ठेवा लागल. मिनिमम 365 दिवस तो शेअर ठेवा लागल. तो स्विंग पण करू शकत नाही, लक्षात ठेवा. त्याला स्विंग जमणार, त्याला इंट्राडे जमणार, त्याला ट्रेडिंग जमणार, त्याला ऑप्शन पण जमणार. ओके. बेटर आहे की त्यांनी म्युच्युअल फंडमध्ये करा, आणि जर करायचं असेल तर इन्व्हेस्टमेंट करा, काहीतरी चांगले शेअर घ्यायचे आणि त्याला विकायचं नाही. ओके. त्याला विकायचं नाही. तर बेटर आहे की तुम्ही म्युच्युअल फंडच करा. हां, जर तुम्हाला जर करायचंच असेल, तुम्हाला जर ट्रेडिंग करायची असेल ओके तर तुम्ही तुमच्या फॅमिली मेंबरच्या याच्यावर ट्रेडिंग करू शकता, पण तिथे एक रिस्क असते, लक्षात ठेवा. गव्हर्नमेंट कधी पण चेक करू शकते, पण लक्षात ठेवा की जर तुमच्याकडे ठीकठाक पैसा असेल, ओके पैसा असेल, ब्लॅकचा पैसा नसेल तर वेल अँड गुड. पण जर तुमच्याकडे एक्स्ट्रा इन्कम येत असेल जे तुम्हाला म्हणजे गव्हर्नमेंटला माहीत नाही, तर बेटर आहे की तुम्ही तुमच्या फॅमिली मेंबरच्या याच्यावर पण ट्रेडिंग करू नका. ओके. ही गोष्ट क्लिअर आहे का सगळ्यांना. तर गव्हर्नमेंट सर्वंट असाल ओके, गव्हर्नमेंटवाला असाल तर म्युच्युअल फंड बेस्ट आहे. जर तुम्हाला ट्रेडिंग करायची असेल ओके, जर तुम्हाला ट्रेडिंग करायची असेल, तुमचं एक्स्ट्रा काही इन्कम नसेल ओके, ब्लॅक मिक काही इन्कम नसेल, तर तुम्ही तुमच्या फॅमिली मेंबरच्या याच्यावर करू शकता, आईच्या याच्यावर, बाबाच्या याच्यावर ओके, भावाच्या याच्यावर करू शकता. पण जर काही जास्त आगाऊचं काही इन्कम असेल तर बेटर राहील की ते फॅमिलीच्या याच्यावर पण करू नका. ओके. इमिजिएट फॅमिली मेंबरच्या याच्यावर करू नका कोणाच्या. ओके. बेसिक शिकायचं असेल, ट्राय करायचं असेल तर फॅमिली मेंबरच्या याच्यावर ट्राय करा, आणि नंतर मग बाजूच्या कोणाच्या मेंबरवर तुम्ही ट्राय करू शकता. हां, क्रिप्टो पण जमणार तुम्हाला. ओके. क्रिप्टो पण जमणार, म्हणजे बेसिकली काय आहे, तुम्हाला मग 30% टॅक्स द्यायला लागेल. ओके. तुम्ही गव्हर्नमेंटचे सर्वंट आहात म्हणजे तुम्हाला ITR फाईल करावं लागेल. ITR फाईल करताना तुम्हाला ते सरळ दाखवेल की तुम्हाला 30% टॅक्स भरायचा आहे. तर बेटर आहे की फॅमिली मेंबरच्या याच्यावर करा, स्वतः करू नका. ओके. स्वतःचा अकाउंट यूज करू नका, बेटर राहील. आतापर्यंत शिकवलं त्याच्यात कोणाला काही डाऊट, तुमचे क्वेश्चन विचारा आता आम्हाला. आज आपला बेसिक वरच भर द्यायचा आहे. ओके. सगळं बेसिकच शिकायचं आहे आपल्याला.
विचारा, तुमचे डाऊट विचारा, तुमचे क्वेश्चन विचारा. आतापर्यंत जेवढं शिकवलं त्याच्यात डाऊट क्वेश्चन. हां, प्रायव्हेट जॉब असेल तर काही प्रॉब्लेम नाही. पण तेच आहे की तुम्ही जर ITR भरत असाल तर तुम्हाला ते इन्कममध्ये येईल, तुम्हाला त्याचा टॅक्स भरावा लागेल. ओके. जर तुमचे आई बाबा जर करत नसेल, काहीच करत नसेल, तर बेटर आहे की त्यांच्या नावावर करा, म्हणजे तुम्हाला हे टॅक्स बचत होईल थोडीशी. ओके. समजा विचार करा की एखाद्याचं इन्कम 10 लाख आहे. ओके. 10 लाख आहे जॉबमधून. ओके. असेल तुम्ही 10 लाख आहे जॉबमधून. ओके. त्याला समजा विचार करा की 30,000 टॅक्स लागत असत आणि त्याचं प्रॉफिट शेअर मार्केटमधून 1 लाख झालं. ओके. 1 लाख इंट्राडेमधून झालं, तर हे 30,000 त्याला भरायचेच होतं आणि हे 20,000 पण भरायचे होतं. कारण की 1 लाखावर तुम्हाला फ्लॅट 20% टॅक्स आहे इंट्राडेला. हा, मी तेच सांगत होतो तुम्हाला. ओके. एक एक प्रश्नाचे उत्तर देतो तुम्ही. चला, तुमचे खूप काही प्रश्न आले, लक्षात ठेवा. क्लास डेली नाही, पण काही दिवसांनी होईल. ओके. आता काही फंक्शन्स आहेत माझे इथं, त्यामुळे थोडंसं इश्यू आहे. तर लक्षात ठेवा, तुम्ही कुठलाही जॉब करत असाल किंवा तुम्ही ITR भरत असाल तर बेस्ट आहे की आईच्या नावावर, बाबाच्या नावावर करा. ज्यांनी टॅक्स रिटर्न भरत नाही त्यांच्या नावावर करा, बेटर राहील, तुमचा टॅक्स वाचल. ओके. टॅक्सच्या बेनिफिटसाठी, बाकी काही नाही. स्वतःच्या जॉब करत असाल तर तुम्हाला टॅक्स भरावा लागेल, तो इश्यू आहे, बाकी काही नाही. क्लास तुमचा डेली नाही, पण मे बी मंथमधून 1 ते 2 वेबिनार होतेच आपले. ओके. तर त्याच्यात आपण एक एक टॉपिक घेण्याचा प्रयत्न करू. ओके. आता मार्केट वर जाईल खाली जाईल याच्यासाठी कसं लागते माहिती आहे का, खूप मोठी प्रोसेस आहे ही. ओके. तुम्हाला FI काय राहते, DI काय राहते, त्यांची बाईंग काय, ते ऑप्शनमध्ये काय करत आहे, फ्युचरमध्ये काय करत आहे, ह्या खूप काही गोष्टी असतात. एक एक गोष्टी तुम्हाला शिकून घ्यावं लागेल. ओके. ऑप्शनमध्ये मार्जिन बंद आहे. ओके. पहिले मार्जिन होतं, ऑप्शनमध्ये मार्जिन नाही आता. ओके. ते ऑप्शनमध्ये तुम्ही जर ऑप्शन सेलिंग करत असाल, ओके, तर ते फ्युचर करत असाल तर ते ऑलरेडी मार्जिन राहते. ओके. ऑप्शन सेलिंग आणि फ्युचर ऑलरेडी मार्जिन राहते, त्याच्यावर तुम्हाला ते भेटते. पण ऑप्शन बाईंगमध्ये मार्जिन नाही. ओके. त्याच्यात मार्जिन नाही तुम्हाला. हा, चांगली कंपनी कशी शोधायची. आता लक्षात ठेवा, चांगली कंपनी तुम्हालाही माहीत नाही, मलाही माहीत नाही. ओके. जेव्हा तुम्ही शेअर मार्केटमध्ये राहता किंवा कुठल्या कंपनीची न्यूज येते, ओके, त्या कंपनीची न्यूज आली, तुम्हाला एक कंपनी माहीत झाली, तुम्ही तिचं फंडामेंटल ॲनालिसिस करायचं आहे. ओके. फंडामेंटल ॲनालिसिसमध्ये ती कंपनी प्रॉफिटमध्ये आहे का, कंपनी काय करते, किती वेळेस प्रॉफिट देत आहे, प्रॉफिट वाढत आहे की नाही, ह्या गोष्टी फंडामेंटल ॲनालिसिसमध्ये येतात. त्याचं तुम्हाला माहिती पाहिजे. ओके. जर तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायची असेल, तुम्हाला चांगल्या कंपन्या शोधायच्या असेल, तर फंडामेंटल ॲनालिसिसचा तुम्हाला अभ्यास करावा लागेल की कंपनीचं मॅनेजमेंट, या गोष्टीचा अभ्यास करून तुम्ही त्याच्यात गुंतवणूक करू शकता. बेस्ट म्युच्युअल फंड जर म्हणला कोणी विचारलं तर लक्षात ठेवा, पराग पारिक फ्लेक्झी कॅप. ओके. पराग पारिक फ्लेक्झी कॅप. ओके. हा करू शकता तुम्ही. मिड कॅपमध्ये तुम्हाला मोतीलाल ओसवालचा पण आहे, परत ॲक्सिसचा पण आहे. ओके. निपॉनचा पण आहे. स्मॉल कॅपमध्ये तुमचं SBI झालं, मोतीलाल झालं, निपॉन झालं. ओके. हे बेस्ट कंपनी आहे, यांची घ्या. HDFC, कोटक यांचे स्मॉल कॅप चांगले आहेत. ओके. हां, फॉरेक्स लक्षात ठेवा, फॉरेक्स लीगल नाही. ओके. इंडियामध्ये फॉरेक्स लीगल नाही. तुम्ही जर डेल्टा एक्सचेंजमध्ये करत असाल तर ते लीगल आहे. ओके. डेल्टा एक्सचेंजमध्ये करत असाल तर लीगल आहे, तुम्हाला टॅक्स भरावा लागतो, तो प्रॉपर आहे. ओके. फॉरेक्स लीगल नाही, लक्षात ठेवा, फॉरेक्स लीगल नाही. डेल्टा एक्सचेंजमध्ये तुम्ही करत असाल तर ते ओके आहे, त्याच्यात काही नाही, तुम्हाला टॅक्स भरावा लागतो. ओके. आता लक्षात ठेवा, तुम्हाला कमोडिटी ट्रेड करा जमते. ओके. कमोडिटी ट्रेड करा जमते, गोल्ड सिल्वर, हे तुम्हाला तुमच्या ब्रोकरमध्ये पण जमते. ओके. तर ते लीगल आहे, लक्षात ठेवा. जे जे तुम्हाला सांगतो इथं मी, एक सगळ्यांनी इन्फॉर्मेशन लक्षात ठेवा. ब्रोकरचं नाव काय आहे, एक्सनेस. ओके. हे लीगल नाही. ओके. हे लीगल नाही. जर तुम्ही ITR भरत असाल, ETC करत असाल तर बेटर आहे की हे स्टॉप करा आत्ताच.
स्टॉप करा, फॅमिली मेंबरच्या याच्यावर करा. काही होणार नाही तुम्हाला, लक्षात ठेवा. पण बेटर आहे की जे काही टॅक्स मीन्स भरत नाही त्यांच्या नावावर तुम्ही करा. ओके. फॉरेक्स तुम्ही एक्सनेसचा माझ्या मताने यूज करू नका. ऑथेंटिक ब्रोकर नाही तो. ओके. ब्रोकर चांगला आहे, सगळं आहे, पण बेटर आहे की त्याच्यात जास्त पैसा टाकू नका. ओके. तर एक्सनेस बेटर आहे की तुम्ही जर तुमच्या फॅमिली मेंबर, तुमचा काही जॉब मिब नाही तर तुम्ही यूज करा, काही प्रॉब्लेम येणार नाही तुम्हाला जास्त. ओके. पण बेटर आहे की तुम्ही डेल्टा एक्सचेंजवर शिफ्ट व्हा. हां, जर तुम्हाला आम्हाला पर्सनली बोलायचं असेल, तुमचे काही इन्फॉर्मेशन असेल, तुम्हाला क्लासबद्दल, सर्व्हिसबद्दल किंवा तुमचा काही डाऊट असेल, ओके, तर तुम्ही पहिले मेसेज करा. ओके. तुम्ही मेसेज करा. तुमचं जे महत्त्वाचं आहे, तुम्हाला वाटलं क्लासची इन्फॉर्मेशन घ्यायची, तुम्हाला वाटलं सर्व्हिसची घ्यायची, तुमचं काही डाऊट असेल तर तुम्ही पहिले मेसेज करा. तुम्हाला रिप्लाय येईल. ओके. कारण की आम्हाला दररोज 1000+ क्युरीज येतात. ओके. 1000+ क्युरीज येतात. आता लक्षात ठेवा, तुम्हाला सांगतो ती गोष्ट, ज्यांना जॉब आहे, ज्यांना टाईम नाही, त्यांनी स्विंग करा. ओके. आमच्या बॅचेस आता तुम्हाला यूट्यूबवर भेटेल. तुमची इच्छा, तुम्हाला शिकायचं का ते. ओके. आमचे कोणी विचारत आहे क्लासेस आहेत, या महिन्यात आपण BTST घेणार आहोत. ओके. BTST काय असते हे बघा. एखादी गोष्ट तुम्ही आज बाय करता आणि त्याला उद्या एक्झिट करता. सगळ्यांनी बघितलं कोफोर्सचा कॉल? किती जणांनी बघितलेला कोफोर्स? निफ्टी बघितला BTST 35 रुपयाचा 85 गेलेला. कोफोर्ज आपला बघा 295 होता तर 436 पर्यंत गेला. ओके. हां, सांगतो सगळंच. ओके. तर BTST म्हणजे काय, आज तुम्ही बाय करायचं असते, त्याच्यात काही लॉजिक असतात, काहीतरी रूल्स असतात, ते फॉलो करायचे असतात, आपल्याला एक्झिट करायचं असते. तर लक्षात ठेवा, BTST म्हणजे काय की आज मला गोष्ट बाय करायची मार्केट बंद होण्याच्या आत आणि उद्या मला त्याला एक्झिट करायचं आहे. ओके. रूल्स आहेत ते फॉलो करायचे आहेत. तुम्ही बघा की एखाद्या ट्रेडमध्ये आतापर्यंत आम्ही तुम्हाला ट्रेड दिलेला आहे, तुम्ही बघितले की 2000-3000 प्रॉफिट होते. जर महिन्यातून तुम्ही 15 जरी ट्रेड घेतले, 30,000 पर्यंत तुम्हाला प्रॉफिट होऊ शकते. सिंपल साधी गोष्ट आहे, जास्त डोकं लावायची गरज नाही. ओके. विचार करा, काही डोकं न लावता सिंपल गोष्टी फॉलो केल्या तर तुम्हाला महिन्याचं 15 ते 20,000 पण प्रॉफिट होऊ शकते, लॉसेस हे ते सोडलं तरी. एक मिनिट द्या मला, 1 मिनिट. हे कळालं का सगळ्यांना? ओके. तर लक्षात ठेवा की आज बाय करायचं, उद्या एक्झिट करायचं. याची पण आपली बॅच होणार आहे, तुम्हाला त्याची इन्फो भेटेल. ओके. याची बॅच होणार आहे या महिन्यात, त्याच्याची इन्फॉर्मेशन तुम्हाला भेटेल. तर सिंपल गोष्टी करून तुम्ही करू शकता. ज्यांना टाईम नाही, हे नाही, त्यांनी स्विंग करा. ज्यांना खूपच टाईम नाही, ज्यांचा पगार सुरू आहे, त्यांनी म्युच्युअल फंड करा. ओके. ज्यांच्याजवळ पगार येत आहे आणि ते जर म्युच्युअल फंड करत नसतं, ओके, तर आयुष्यातली सर्वात मोठी मिस्टेक ते करत आहेत. तर म्युच्युअल फंड पण करा. ज्यांच्याजवळ जॉब आहे, ज्यांचा पगार आहे, जे गव्हर्नमेंट सर्वंट आहेत, त्यांनी केलाच पाहिजे. ओके. ॲक्युरेसी तुम्ही ग्रुपवर चेक करू शकता, तुम्हाला कळून जाईल. ओके. हा BTSTचा क्लास राहील. ओके. आताच क्लास होणार आहे काही दिवसात, तुम्हाला त्याची इन्फॉर्मेशन भेटून जाईल. त्यानंतर आपण ऑप्शन सेलिंग पण करतो. ओके. ऑप्शन सेलिंग तुम्ही मागच्याच रिझल्ट पण बघितले असेल. ऑप्शन सेलिंगची पण बॅच या महिन्याच्या एंडला होईल. ओके. तर 2 बॅचेस आहेत आपल्याकडे. तुम्हाला शिकायची इच्छा असेल तुम्ही शिकू शकता. ओके. तुम्ही बघा यूट्यूबर आहात ते 30,000 घेतात, 20,000 घेतात, काही काही तर लाख रुपये पण घेतात. ओके. तरी त्यांचे रिझल्ट नाहीत. तर तुम्ही बघा, आम्ही बेअर मिनिमम मध्ये शिकवण्याचा प्रयत्न करतो. ओके. जर इंटरेस्टेड असाल तर येऊ शकता. असं काही नाही की तुम्हाला आमच्याकडून शिकायला भेटेल असं काही नाही. तुमची इच्छा असेल तर तुम्ही येऊ शकता. ओके. BTSTची फी 1500 रुपयाचा जवळजवळ राहते. ओके. 4 ते 5 दिवसाचा क्लास राहतो तो. तर त्याच्यात तुम्हाला सगळ्या गोष्टी शिकायला भेटतात. एम स्टॉक पण चांगला आहे. ओके. या महिन्यात बघा BTST आणि ऑप्शन सेलिंगची बॅच होईल. ओके. जर जे जॉबला आहेत त्यांनी ऑप्शन सेलिंगला ट्राय करू शकता, काय हमखास टेन्शन नाही. BTSTला पण ट्राय करू शकता. जबरदस्त बॅचेस आहेत, चांगले रिझल्ट आहेत. ओके. ग्रुप तुम्ही जॉईन केलाच असेल, जर नाही केला असेल तर तुम्हाला लिंक मागा, तुम्हाला लिंक भेटून जाईल. ओके. फ्री ग्रुपची. ओके. HNI म्हणून काय राहते लक्षात ठेवा. ज्यांच्याजवळ 10 लाखच्या वर असते ना पैसे, त्यांना HNI म्हणतात. ओके. हाय नेटवर्थ इंडिव्हिज्युअल.
तर हे काय असतात की यांना थोडेसे IPO असेल किंवा शेअर मार्केटमध्ये त्यांना पैसे लावायला थोड्याशा सुविधा असतात थोड्याशा, बस बाकी काही नाही, कारण त्याचा जो पैसा जास्त आहे. हा 4-5 दिवसात होते. ओके, आपल्याला जे इम्पॉर्टंट आहे, ज्या गोष्टी महत्वाच्या तेवढ्या गोष्टी शिकणं होते. ओके, हां, स्विंगमध्ये तुम्ही करू शकता आणि BTST पण त्याच्यात ट्राय करू शकता. ओके, ऑप्शनमध्ये किंवा ज्यांना टाईम नाही त्यांच्यात, आणि ऑप्शन सेलिंग. ओके, स्विंग बेस्ट आहे त्यांना, ऑप्शन सेलिंग नंतर ट्राय करू शकता, आणि BTST, हे 3 ज्यांना जॉब टाईम नाही त्यांच्यासाठी. क्लास आपला ऑनलाईनच राहतो, लक्षात ठेवा. ऑनलाईन क्लास राहतो, 4 ते 5 दिवस राहते, जसं आपण आता क्लास घेत आहोत तसं. ओके, हे बघा, लक्षात ठेवा, कोर्स झालं, ETC झालं. ओके, काही तुम्ही करा, मेन काय आहे ते लक्षात ठेवा, ग्रीड. ओके, हे लक्षात ठेवा. कुठलाही कोर्स वाईट नसतो की कुठलाही कोर्स चांगला नसतो. महत्त्वाचं काय असते, तुम्ही त्याच्यातून शिकला का. ओके, त्यांना जे शिकवलं ते तुम्ही फॉलो केलं का, त्याचे रिझल्ट आले का, नाही आले तर का नाही आले, हे महत्त्वाचं आहे. आणि जर रिझल्ट तुम्ही जसं केलं तसं केल्यावर रिझल्ट नाही आले तर ती गोष्ट वेगळी आहे. ओके, पण जर तुम्ही जर कुठं जरी या ग्रीडच्या चक्करमध्ये आला, जसं की बॅचला आमच्या हमखास विचारतात प्रश्न, हॅलो, की सर सगळं करत आहे, बरोबर होत आहे, तुम्ही जे सांगता तेव्हा प्रॉफिट होते, आम्ही जेव्हा करतो नंतर ग्रीड येते आणि त्या ग्रीडमध्ये मी लॉस केलेला आहे. ओके, ती ह्या गोष्टी होतात, तेही लक्षात ठेवा की ग्रीड आहे महत्त्वाचं. इथं तुमच्यापैकी 99% लोकांना ग्रीडचा प्रॉब्लेम आहे. आता मी जर इथं म्हणलो की तुम्हाला मी स्विंग शिकवतो, ओके, या 100 पैकी 95 जण कॅन्सल होतील. का? कारण की जे इंट्राडे मध्ये जी किक असते, ओके, जे इंट्राडे मध्ये किक असते किंवा जे प्रॉफिट लॉस दिसते ना, ओके, जे सायकोलॉजी राहते ना, ती महत्वाची राहते. आता मला इथं सांगा, ज्यांना तुम्हाला लॉस होते, ओके, लॉस होते, तुम्ही विचार करा, कोण तुम्हाला असं शिकवलं का, कोणतंही असो, युट्यूबर असो, कुठेही असो, तुम्हाला त्यांनी काय म्हणलं असेल, तुम्हाला सर 500 रुपयाचा लॉस घ्यायचा आहे आणि तुम्हाला प्रॉफिट 500 रुपये प्लस घ्यायचं आहे. पण मला सांगा, 500 रुपयाच्या वर प्रॉफिट होताना तुम्ही एक्झिट केलेलं आहे की नाही हे सांगा, आणि 500 रुपयाचा लॉस 1000 रुपये होताना तुम्ही पाहिलेलं आहे की नाही, 1500 रुपये होताना पाहिलेलं आहे की नाही, 2000 होताना पाहिलेलं आहे की नाही, आणि त्या तुम्ही त्या टीचरला किंवा त्या माणसाला तुम्ही शिवाय दिलेल्या आहेत की नाही, किंवा तुम्ही स्वतःला ब्लेम केलेलं आहे की नाही, सांगा. तर लक्षात ठेवा, आपण आहो ह्युमन. ओके, ह्युमन आहो आपण. मी त्यासाठी तुम्हाला सांगितलं की जे मी तुम्हाला विचारलं होतं की 60 जणांमधून डॉक्टर किती झाले, इंजिनियर किती झाले, हे तुम्हाला जर कळालं असतं तर तुम्हाला कळायला पाहिजे की आपण स्विंगला जर बनलो तर आपण स्विंग केलं पाहिजे. आपल्याला जर म्युच्युअल फंड वाटत असेल ठीक, तर म्युच्युअल फंड केलं पाहिजे. आपल्याला जर वाटलं इंट्राडे करायचं, इंट्राडे करा. नाही जमलं म्युच्युअल फंड करा, स्विंग करा. स्विंग करत यश भेटलं, इंट्राडे ट्राय करा, ऑप्शन सेलिंग ट्राय करा. तर लक्षात ठेवा, असं नाही म्हणत मी तुम्हाला की एकातून पैसे आहे. ओके, मी तुम्हाला काय म्हणलं की फॉरेक्स पण आहे, फॉरेक्स पण आपण शिकू. इथं पैसा बनत असेल हा का नाही, वाय नॉट, सांगा ना. ते कळालं का, लॉजिक कळालं का तुम्हाला आता? अजून तुमचे काही क्वेश्चन? BTSTचं कोणी आहे का जुनं इथं? BTST मध्ये इतक्या सिंपल स्ट्रॅटर्जी आहेत की लोकांना वाटतं की असं कसं काय होऊ शकते, इतकं सिंपल पण का असू शकते का. ओके, लक्षात ठेवा. आताच मी स्विंग ट्रेडिंगचा क्लास घेतला. ओके, त्याच्यातले काही जण म्हणत होते सर या गोष्टीत आम्हाला माहीत होता, काही आम्ही युट्यूबवर शिकलेलो आहोत, काही हे शिकलेलो आहोत. मग मला सांगा, जर तुम्ही युट्यूबवर शिकले होते ते तुम्ही ट्राय केलं का? ओके, स्विंग ट्रेडिंगच्या वेळेस असं झालं का, कारण की लक्षात ठेवा, आम्हाला पण काही काही गोष्टी राहतात की ते बेसिक पण शिकावं लागते, तर काही गोष्टी हाय लेवलच्या शिकावं लागतात. काही जर हाय लेवल शिकवलं तर ते लोक हे करतात, बेसिक शिकवलं तरी प्रॉब्लेम येतो. मग अशा गोष्टीत आम्हाला काही ना काही करावं लागते. ओके,
तर लक्षात ठेवा, ट्राय केलं का तुम्ही? तुम्ही जर ट्राय केलं, ते जर फेल झाला, तर का फेल झालं हे तुम्हाला कळालं का? का? कारण की इथं लक्षात ठेवा, त्याला झालेला असतो लॉस आणि हा ब्लेम टाकायचा असतो. स्वतःवर ब्लेम तर टाकू शकत नाही, कारण की स्वतःसोबत स्वतः राहायला लागते. पुढच्यावर ब्लेम करणं इझी आहे, हे लक्षात ठेवा. हे लक्षात ठेवा, 100% असं काही नाही. ओके, 100% असं काही नाही. तुमची प्रॅक्टिस येईल त्यावेळेस ते गोष्टी जातील. पण शेअर मार्केटमध्ये 100% असं काही नाही. तुमचं 70% 60% जरी आलं तरी काम होऊन जाते. ओके, हे ज्यांना कळालं त्यांनी शेअर मार्केटमध्ये पैसा बनवला. जे 100%च्या माग लागलं त्यांनी 10 जन्म जरी घेतले, ओके, 7च जन्म भेटतात आपल्या हिंदू याच्यात, पण 10 जन्म जरी घेतले, एक्स्ट्रा 3 जरी घेतले तरी होणार नाही, हे लक्षात ठेवा. ओके, अजून काही क्वेश्चन तुम्हाला? नेक्स्ट वेबिनारमध्ये आपण बघू, काही स्ट्रॅटर्जी जमलं तर बघू, किंवा काही नवीन शिकाय भेटलं तर आपण ते पण ट्राय करू. ओके, क्लासेसची इन्फॉर्मेशन तुम्हाला ग्रुपवर भेटून जाईल, BTST आणि ऑप्शन सेलिंग. ओके, ह्या दोन गोष्टीचं होईल. याच्यात आपण मेजरली नॉन डायरेक्शनल शिकू, कारण की आपली डायरेक्शनलची बॅच झालेली आहे. ओके, ऑप्शन सेलिंगचं कोणी आहे का? डायरेक्शनल आपण केलेलं आहे. त्याच्यात ऑप्शन सेलिंगमध्ये आपण डायरेक्शनल केलं, यावेळेस नॉन डायरेक्शनल बघू. BTSTची बॅच आता एक 5-7 दिवसाच्या आत सुरू होऊन जाईल. ओके, तुम्हाला इन्फॉर्मेशन भेटून जाईल. हा, लक्षात ठेवा, शेअर मार्केट म्हणले की तुम्हाला ते सांगितलं, शेअर मार्केट टफेस्ट गेम आहे. ओके, टफेस्ट गेम आहे, तर तुम्हाला ते शिकायला लागेल आणि ट्राय करत राहावं लागेल, काय तुम्हाला सूट होते, काय जमते तुम्हाला, आणि त्यानुसार हे होते. ओके, एन्झायटी सगळ्यांनाच असते, इश्यू सगळ्यांनाच येतात, ब्लेम सगळेच करतात, ग्रीड, ह्या गोष्टी तुम्हाला ॲट दी एंड एक वेळ येईल त्याच्यात तुम्हाला ते कॉन्कर होतील आणि मग तुम्ही पुढे जाशाल. हे बघा, ऑप्शन झालं किंवा कॉल कसा पकडायचा, हे गोष्टी लक्षात ठेवायच्यात. 1000 गोष्टी शिकायला लागतात आपल्याला. ओके, या गोष्टी एका ह्याच्यात सांगू शकणार नाही मी तुम्हाला की कसं आहे. ओके, हा, रिव्हिजनसाठी तुम्ही मेसेज करा. ओके, बघू आपण. कारण मी तुम्हाला ऑप्शनमध्ये एक गोष्ट सांगू शकणार नाही की असं काय आहे. ओके, एक गोष्टीमध्ये काम होणार नाही आपलं, खूप काही गोष्टी असतात ऑप्शनसाठी. कुठलीही सिंपल स्ट्रॅटर्जी तुम्ही फॉलो करू शकता, असं काहीच नाही. ओके, हे बघा, इथे जर मी आलो, ओके, मला सांगा हा कुठल्या कॅन्डलस्टिकचा प्रकार आहे? हा इनसाइड कॅन्डलचा मी तुम्हाला शिकवलेला आहे. ओके, हा एक प्रकार आहे. इथं हा टॉपला एक प्रकार आहे. इथं पण हा प्रकार आहे. मला सांगा, इथे पण पैसा बनला, इथे पण पैसा बनला, इथे बनला, इथे बनला, इथे बनला. ओके, हा रेकॉर्डिंग भेटून जाईल तुम्हाला. तर लक्षात ठेवा, तुम्ही काय यूज करता त्याच्यावर डिपेंड आहे. ओके, आता इथं बघा, हा जो कॅन्डल स्टिक आहे, ओके, हा कॅन्डल स्टिकचा एक प्रकार आहे. इथं पैसा बनला की नाही, 1:1 1:2.5, इथं पण पैसा बनला. पण तुम्ही केलं का, हे महत्वाचं आहे. सांगा मला आता. आता काय इझी वाटते सांगा मला. हे आता बघताना तुम्हाला सगळ्यांना इझी का वाटते सांगा मला. येस, ते झालेलं आहे. इथे तुम्हाला डोकं लावायची गरज नाही. तुमचा माइंड त्याला फील करेल. ओके, पण जेव्हा तुम्ही ट्रेड घेता तुमचं माइंड राहते प्रॉफिट. मला लॉस होईल, मग मी असं करेल, मग असं होईल, माझे कॅपिटल वाईप होईल का, मग कसं होईल, काय करायचं, ह्या गोष्टी तुमच्या बाकी याच्यात येतात. ते लक्षात ठेवा, सायकोलॉजी आहे. ओके, BTST शिकवलं त्यांना बघा, 1 2 3 4 5 दिवस प्रॉफिटच प्रॉफिट.
बाकी दिवस काय करायची गरज नव्हती ना. हा 5 मिनिट 15 मिनिटवर ट्रेड करू शकता. ओके, जनरल ट्रेड 5 मिनिट 15 मिनिटवर करायचं असते. डेवर तुम्ही अनालिसिस करा. ओके, आणि ते 5 मिनिट 15 मिनिटवर तुम्ही त्याला ट्रेड करू शकता. दिवसाचे 2 ट्रेड मोर दॅन सफिशियंट आहेत, लक्षात ठेवा. त्याच्यावरही करता म्हणजे तुम्ही पाप करत आहात. ओके, तर पहिले एकदा सांगा सेशन कसा वाटला, मजा आली की नाही, वाय टाईप करा. शिकाय भेटलं बऱ्यापैकी. हे ट्रेडिंग व्यू आहे. ओके, फ्री आहे. ओके, असंच आपण एक एक गोष्ट शिकत जाऊ. मे बी या महिन्यात 2-3 वेबिनार होतील आणि 2 बॅचेस पण होतील. ओके, तर तुमच्या इच्छेनुसार बॅचेसला यायचं, बॅचेसला या, वेबिनारला यायचं, वेबिनारला या. शिकत राहा, हळूहळू काम करत राहा. ओके, मे बी या महिन्यात आपण 12 तारखेला एक वेबिनार घेऊ. ओके, 12 तारखेला वेबिनार घेऊ एक. त्यावेळेस आपण काहीतरी शिकण्याचा प्रयत्न करू. ओके, उद्या मार्केट बघा थोडंसं मे बी साईडवेजच्या यानं राहू शकते. ओके, कारण 2 दिवस खूप मोठा मूव झालेला आहे. ओके, तर लक्षात ठेवा 2 दिवस मोठा मूव झालेला आहे. तर मे बी उद्या ओलाटाईल राहील. ओके, ओलाटाईल टू साईडवेज राहील, कारण की हे बघा ही एक लेवल महत्वाची आहे, ही एक लेवल महत्वाची आहे. याच्या व्यतिरिक्त काही करणं, स्कॅल्पिंग केलेली ठीकठाक. ओके, मोठे ट्रेड तुम्हाला उद्या भेटायचे चान्सेस कमी आहेत. ओके, रेकॉर्डिंग तुम्हाला भेटून जाईल, काही काळजी करू नका, तुम्हाला सगळी इन्फॉर्मेशन भेटून जाईल.